मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाचा तडाखा सुरूच आहे। त्यातच पवई परिसरामध्ये गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच सातत्याने बरसल्याने पवई तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे। वैभव परवा आपल्या सोबत आहेत या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी। वैभव, पवईचा तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि एकंदरीतच आता पावसाचं पुनरागमन झाल्याने मुंबईच्या रस्त्यांवरती काय चित्र आहे? अमोल, ज्याचा उल्लेख केलास त्या पवई तलावाबद्दल आधी सांगतो। जवळपास 800 मिलीमीटर इतका पावसाची नोंद आहे त्या पवई तलावामध्ये झालेली आहे आणि जवळपास पवई तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे तिथे एक सतर्कतेचा इशारा म्हणून पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। आपल्याला लक्षात असेलच मरीन ड्राइव्हवरची घटना, एका मुलीचा सेल्फी घेताना तिकडे मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये याची पूर्णपणे दक्षता आहे ती मुंबई पोलिसांकडून घेण्यात आलेली। त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आता पवई तलावाच्या इकडे तैनात करण्यात आलेले आहे। दुसरीकडे मात्र पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसायला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईत ठिकठिकाणी असेल, मुंबईतले दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल, पूर्व उपनगर असेल किंवा पश्चिम उपनगर, सर्वच रस्त्यांवर आता खड्डे दिसायला लागले आहेत। पहिल्याच पावसात मुंबईतल्या खड्ड्यांची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळाली आपल्याला। त्यामुळेच आता आगामी काळात खड्ड्यांवरनं एकंदरीत राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापलेलं पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याने अंदाज जो वर्तवलेला आहे त्यानुसार शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अमोल, वैभव, सध्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे? म्हणजे बस असतील, लोकल असतील, त्या सुरळीत आहेत का? अमोल, काल रात्री आहे पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळेच वाहतुकीवर कुठलाच परिणाम झालेला दिसत नाहीये। रस्ते वाहतुकीवरची जी वाहतूक आहे ती सुरळीत चाललेली पाहायला मिळाली। त्याचबरोबर रेल्वे यंत्रणेवर कुठलाच परिणाम झालेला नाहीये। आपण जर काही मागचे दिवस पाहिले तर मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं। हिंदमाता परिसर असेल, परळ असेल, कांजूरमार्गचा परिसर असेल किंवा अंधेरी असेल किंवा कुर्ला असेल, या सर्वच भागात पाणी साचल्यामुळे मुंबईतल्या वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला। परंतु पावसाची गेल्या 2 दिवसांपासून उघडझाप सुरू आहे, त्यामुळे तितकासा पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे मुंबईतल्या वाहतुकीवर सध्या तरी कुठलाच परिणाम झालेला दिसत नाही। अमोल,